अशोक खरातच्या विरोधात SIT जी स्थापन झाली या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ती इनिशियली 2 तक्रारींसाठी झाली होती. कारण SIT स्थापन झाली 13 तारखेला आणि तिसरा गुन्हा जेव्हा दाखल झाला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस स्टेशनला त्या दिवशी 17 तारखेला खरातला उचलला. पण SIT इनिशियली 2 घटनांसाठी म्हणजे 2 गुन्ह्यांमध्ये स्थापन झाली होती. त्यातला पहिला गुन्हा खरातने स्वतःच दिला होता. दिनेश परब आणि तो जितेंद्र जासूदच्या विरोधात की यांनी माझ्याकडे खंडणी काढायचा प्रयत्न केला. आणि दुसरा त्याने शिर्डीत दाखल केलेला होता. अर्थात तो त्याने दाखल केलेला नव्हता, शिर्डीत एका मुलीने दाखल केलेला गुन्हा होता. ज्या तरुणीने सांगितलं की हा नीरज जाधव नावाचा ऑफिस बॉय जो मला ब्लॅकमेल करायचा प्रयत्न करतोय. आणि आता योगायोग बघा काय परत एकदा या सगळ्या प्रकरणात जी 11वी तक्रार दाखल झाली आहे ती आर्थिक फसवणुकीची आहे, ती शिर्डीची आहे. आणि ही यात फक्त अशोक खरात नाही तर अशोक खरातच्या पत्नीचं सुद्धा आरोपी म्हणून नाव आलेलं आहे. अशोक खरातच्या पत्नीवरचा हा पहिला गुन्हा आहे. आणखी यामध्ये 2 आरोपी आहेत. पण हे आर्थिक फसवणुकीचं एक्झॅक्टली प्रकरण काय आहे, कारण याच्यामध्ये एक बँक पण इन्व्हॉल्व आहे. आणि फक्त तितकंच नाही तर कर्ज काढण्यापासून सुरू झालेली सगळा सिलसिला हा अशोक खरातपर्यंत येऊन कसा काय पोहोचला आणि मग सेटलमेंट्सचा जेव्हा विषय आला त्यावेळी आर्थिक फसवणूक झाल्याचं कसं काय समोर आलं असं सगळे एक एक समजून घेऊ. आणि मग त्यामध्ये इंट्रोड्यूस कोण होतं आहे तर अशोक खरातची पत्नी कल्पना अशोक खरात. नमस्कार, मी ओंकार, मुंबई तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. नेहमीप्रमाणे नावं, तारखा आणि घटनाक्रम समजून घ्या, कारण ते कळलं की तुमच्या डोक्यातली थेरी क्लिअर होत जाईल. आणि याच्यामध्ये थोडे आकडे पण लक्षात ठेवा, कारण माणूसच इतका मोठा आहे की तो काय कोट्यवधींच्या खाली ऐकत नाही हवा असं सगळं ओव्हरऑल मला दिसतंय. FIRमध्ये काय ते समजून घेऊ आणि नंतर अर्थात काही अनआन्सर्ड क्वेश्चन्स या सगळ्यातले. अर्थात FIR आत्ता दाखल झाली, पुढे आणखी काय होईल तपासादरम्यान त्यावेळी आपण बघू. पण ही FIR या अंगाने महत्त्वाची आहे की आर्थिक फसवणुकीचे गुन्हे याच्या आधी पण खरातवर दाखल झालेत, पण खरातची पत्नी इन्व्हॉल्व असलेला हे पहिलंच प्रकरण. सुरुवात करूयात. तक्रारदार काय म्हणतो ते आपण समजू. तो असं म्हणतो की बरं, तक्रार नाशिकची नाही, तक्रार शिर्डीची आहे. ठीक आहे. तो असं म्हणतो की माझी वडिलोपार्जित 10 एकर जमीन आहे. ही जमीन माझी शिर्डी आणि निघोष अशा 2 परिसरामध्ये आहे. तर निघोष या ठिकाणी किरण सुनावणे या व्यक्तीस मी ओळखत होतो, तो माझा मित्र होता. बरं, या सगळ्या प्रकरणामध्ये जे 4 आरोपी आहेत जे या तक्रारदारांनी दिले आहेत त्याच्यामध्ये पहिला अशोक खरात आहे, कॅप्टन अशोक खरात, दुसऱ्याची पत्नी आहे, तिसरा हा किरण सुनावणे आहे आणि चौथा अरविंद बावके आहे. या व्यक्ती हळूहळू पुढे येतील, आपण बघू त्यांचे काय रेफरन्स आहेत हे तुम्हाला कळेल. पण ह्या सगळ्या 4 जणांची नावं तुम्ही लक्षात ठेवा. मग तो असं म्हणतो की निघोजीतला किरण सोनवणे यास मी ओळखत असून तो माझा मित्र आहे. 2019मध्ये चंद्रपंढरी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था पोहेगाव यांच्याकडून 15 लाखांचं कर्ज घेतलं होतं. आता काढलेल्या कर्जाचं परतफेड न झाल्याने मी कर्जबाजारी झालो. त्यानंतर मी माझ्या कर्जाबाबत किरणला सांगितलं. मग किरण सोनवणे मला म्हटला की अरे बाबा, मी 50 लाखांची 2 कर्ज घेतली आहेत आणि ते दोन्हीचे लॉकडाऊनमुळे मला काय हप्ते फेडता आलेले नाहीत, त्यामुळे मी स्वतः कर्जबाजारी झालो आहे. तेव्हा किरणने मला त्याच्या हॉटेलवर लोन मिळण्यासाठी याच बँकेच्या संदर्भात आणखी एका व्यक्तीची ओळख करून दिली. आणि मग त्याचं असं म्हणणं आहे की तुमच्या हॉटेलवरती यापूर्वीच लोन आहे, की त्याने एका हॉटेलवरती याला घेऊन गेले आणि त्या हॉटेलवरती आपलं लोन करता येते का बघू. त्याचंच हॉटेल होतं ते ओळखीचं, तर त्याच्यावरती आपल्याला आणखी लोन अप्लाय करता येते का बघू. तर मग त्याला असं कळलं की तुमच्या हॉटेलवरती ऑलरेडी लोन आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती काय लोन मिळणार नाही आहे. तेव्हा मग ही सगळी गोष्ट जी काय होती किरण सोनवणेने मला सांगितलं आणि त्याने सांगितलं की आपण तुमची शेती आणि माझी शेती व माझा मावस भाऊ असे 3 जण या सर्वांच्या प्रॉपर्टी आपण क्लब करू आणि या 3घांची शेती आपण क्लब करू आणि त्यानंतर मग ही जी काही बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे यांच्याकडून लोन घेऊ असं त्याने आयडिया दिली. तेव्हा आम्ही दोघांनी ठरल्याप्रमाणे 2021मध्ये या सगळ्या प्रॉपर्टीचे कागदपत्र घेतले आणि त्यानंतर संबंधित जी काही बिगर शेती सहकारी पतसंस्था आहे यांच्याकडे गेलो आणि 1,30,00,000 कर्ज आम्ही यावर मंजूर करून घेतलं. आता प्रत्यक्षात माझं जुनं 15 लाखांचं कर्ज होतं, त्यात बँक प्रोसेसिंग फी लागली आणि इतर फी जे काय होतं ह्या सगळ्या लागल्या आणि 1,30,00,000 जे अप्लाय केलेलं होतं त्यामध्ये मला 85 लाखच हातात आले असं तो सांगतो. ठीक आहे. आता 85 लाख हातात आले. मग हातात आलेल्या 85 पैकी 65 लाख किरण सोनवणे याने व 20 लाख रुपये मी स्वतः घेतले. त्यानंतर पुढचे 2 वर्ष आम्ही ह्या बिगर शेती जी काही सहकारी पतसंस्था आहे यांच्यात कोणतेही व्याज किंवा परतावा आम्हाला काय 2 वर्ष पुढचा भरावा लागला, म्हणजे आम्हाला काय भरता आला नाही असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे. व्याजाचे पैसे न भरल्याने 2023पर्यंत 1,30,00,000वरचं व्याज दर मिळून आणि आम्ही कोणतेही हप्ते भरलेले नव्हते दोघांनी मिळून, म्हणून हे अमाऊंट जवळपास 2,05,00,000 रुपये झाली. किती आली? 1,30,00,000 कर्ज, 2 वर्ष काहीच नाही भरलं, अमाऊंट झाली 2,05,00,000 रुपये.
यानंतर बँकेने आम्हाला वारंवार पैसे भरायला सांगितले, पण त्यावेळी आमच्याकडे पैसे भरण्यासाठी कोणताच पर्याय नसल्याने संबंधित कर्जाची आम्हाला काय परतफेड करता आली नाही। त्यामुळे ते पैसे न भरल्यामुळे या पतसंस्थेने आमच्यावरती दिवाणी दावा दाखल केला आणि तारण ठेवलेल्या प्रॉपर्टीचा लिलाव करण्याची प्रक्रिया सुरू केली। तारण ठेवलेली प्रॉपर्टी काय होती? तिघांची मिळून शेती एकत्र केलेली होती, किरणचा मावस भाऊ आणि स्वतः जो तक्रारदार आहे तो। ठीक आहे, मग बँकेने दावा दाखल केला की 2 वर्ष तुम्ही कर्ज घेतलं, पैसे वापरता आणि तुम्ही व्याज पण नाही भरलं आणि पैसे पण दिले नाही। मग या ही जी काही प्रॉपर्टी जी त्यांनी मॉर्गेज केली होती ह्याच्या लिलावाची प्रक्रिया सुरू झाली। तेव्हा किरण सोनवणे हा अरविंद बावके आणि आणखी 2 व्यक्ती आहे, आणखी 3 व्यक्ती आहेत, यांना भेटला आणि ऑगस्ट 2023 मध्ये शिर्डीमध्ये या व्यक्तींना भेटला आणि मी पण त्यांना भेटलो। मग त्यांनी मला सांगितलं की नाशिक इथल्या कॅप्टन अशोक खरात हे व्याजाने पैसे देतात, परंतु त्यासाठी त्यांना जमीन गहाण ठेवावी लागते। किंवा मोठी रक्कम जर घ्यायची असेल तुम्हाला तर किरण सोनवणे याच्याकडे गहाण ठेवण्यासाठी मोठी प्रॉपर्टी नव्हती, त्यामुळे त्याने मला माझी जमीन गहाण ठेवायला सांगितलेली होती आणि माझा किरणवरती विश्वास होता। त्याच्यामुळे मी 23 ऑगस्ट 2023ला किरण आणि मी अशा दोघांनी कॅप्टनसोबत बोलणी करण्यासाठी आम्ही अशोक कुमार खरात यांच्याकडे नाशिकला गेलो। नाशिकच्या वेगवेगळ्या म्हणजे जिल्ह्यातल्या तालुक्यांमध्ये, परत इकडे अहिल्यानगरच्या तालुक्यांमध्ये अशोक खरात याच्या नावाने सामायिक सातबारे इतके कसे काय झाले याचं उत्तर शोधायचा प्रयत्न मी करत होतो आणि ही FIR कदाचित आपल्याला तिकडे घेऊन जाऊ शकते। ठीक आहे, बघू आता पुढे। मग तो म्हणतो की किरणवरती माझा विश्वास होता, कारण ह्याच्या आधी पण कर्ज दोघांनी एकत्र काढलं होतं आणि दोघांनी भरलं पण नव्हतं एकत्र। मग तो म्हणला विश्वास असल्याने मी असं ठरवलं की चला ठीक आहे, आपण ह्या अशोक कुमार खरातकडे जाऊ आणि मग हे सगळी बोलणी करण्यासाठी 23 ऑगस्टचा दिवस उजाडला 2023ला। मग सोनवणे आणि मी कर्जाची बोलणी करण्यासाठी खरात यांच्याकडे नाशिकला गेलो। त्या ठिकाणी आमच्या आधीच तो म्हणतो की अरविंद बावके आणि आणखी जे काही 3 मंडळी आहेत हे तिथे हजर होते। ह्या तिघांची मी नावं यासाठी घेत नाही की यांची नावं FIR मध्ये आहेत, पण मूळ आरोपी म्हणून यांची नावं नाहीत, त्यामुळे त्यांची आयडेंटिटी मी आता डिस्क्लोज करत नाही। ठीक आहे, तसे पैशाच्या व्यवहाराबाबत बोलणी झाली, आता फक्त बोलणी होऊन विषय थांबला नाही। तो म्हणतो की मी कॅप्टन अशोक कुमार खरात यांना सांगितलं की 3 कोटी रुपयांची गरज आहे। तेव्हा कॅप्टन खरात यांनी सांगितलं की पैसे देतो, की तुम्हाला पैसे देतो, परंतु जमीन खरेदी करून द्यावीच लागेल आणि दिलेल्या रकमेच्या महिन्याला 2% व्याज मला द्यावं लागेल, हे खरातने त्यांना सांगितलं। ठीक आहे, आता हे सांगितल्यानंतर ते म्हणतात की पैसे येतो परंतु जमीन खरेदी करून द्यावी लागेल आणि दिलेल्या रकमेच्या महिन्याला 2% व्याज तुम्हाला द्यावं लागेल। तेव्हा मी त्यांना सांगितलं की 60 खत करून देईन मी तुम्हाला, पण या जमिनीचं मी खरेदी खत काय तुम्हाला देऊ शकत नाही, सेल डीड मी काय तुमचं ट्रान्सफर करू शकत नाही म्हटला। ठीक आहे, मला 3 कोटींची गरज आहे, जर खरेदी खत करायचं असेल तर मला खरेदी पलटवण्याचा दस्त करून द्या आणि समजुतीचा करारनामा पण करून द्या। बघा आता सेल डीड नाही करत आहे, पण या 2 गोष्टी मात्र 100%। जर खरेदी खत करायचं असेल तर तो म्हणतो की मला खरेदी पलटवण्याचा दस्त करून द्या आणि समजुतीचा करारनामा पण करून द्या, अंडरस्टँडिंगचा करारनामा पण करून द्या, असं सांगून कॅप्टन अशोक खरात याच्या गाडीमध्ये मी सोनवणे, त्यानंतर अरविंद बावके आणि दुसऱ्या गाडीमध्ये ह्या ज्या 3 व्यक्ती ह्या बसल्या आणि आम्ही डायरेक्ट गेलो कोणाकडे? सहाय्यक दुय्यम निबंधकाकडे, रजिस्ट्रारच्या ऑफिसला गेले, कारण त्यांना दस्त करून द्यायचा होता। आता गंमत बघा ह्यामध्ये काय आली पुढे ते। मग ते तिथे गेले, मग त्या कार्यालयात गेल्यानंतर तिथे जितेंद्र शेळके हजर होते असं ते म्हणतात। जितेंद्र शेळके नाव लक्षात ठेवा। जितेंद्र तिथे हजर होते, त्यानंतर ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे निघो जिथली माझी XYZ प्रॉपर्टी जी काही सगळी होती आणि त्यातला परत बघ पोट खराबा वगैरे असं करून आम्ही दस्त केलं आणि दस्त करून झाल्यानंतर खरेदी खत व साठे खताचा दस्त विसार पावती आणि त्यानंतर MOU जो काय होतं याच्यामधला करारनामा तो आम्ही केला आणि मग हे सगळं झालं आणि या सगळ्या गोष्टी केल्या असतो म्हणतो। आता ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे अशोक कुमार खरात यांनी माझं जे काही बँकेचं कर्ज होतं, जी बिगर शेती मी तुम्हाला सांगितलं की पतपेढी सहकारी जी होती, तिथल्या RTGS द्वारे 2,05,50,000 रुपये पाठवले। त्यामध्ये माझं किरण सोनाणे व त्याचे नातेवाईक म्हणजे त्याचा जो मावस भाऊ ज्याच्या नावावरती ज्याची जमीन लिहून घेतली होती, तर ह्या सगळ्यांच्या याची आम्ही परतफेड केली आणि राहिलेली रक्कम अशोक कुमार खरात यांनी RTGS व चेकद्वारे वेळोवेळी एकूण 3,46,00,000चा भरणा केला। किती? 3,46,00,000चा कोणी? अशोक खरातने भरणा केला। ठरलेल्या व्यवहाराप्रमाणे कॅप्टन अशोक खरात यांनी मला 5,52,00,000 रुपये दिले। बघा, त्याच दिवशी म्हणजे 23 ऑगस्टलाच ज्या दिवशी हा दस्त आला त्या दिवशी 51 लाख रुपयांचा आणखी 2 बँकांमध्ये खरात त्यांना दिले आणि त्या संदर्भात त्यांचं साठेखत झालं आणि मग ते विसार पावती पण केली। आता सदर साठेखतामध्ये विसार पावतीनुसार त्याचं असं म्हणणं आहे की एकूण 6,07,00,000 रुपये देण्याचं ठरलेलं होतं, त्याबद्दल 51 लाख रुपयाचा विसार दिला व उर्वरित 5,56,00,000
लाख ही 1 वर्षासाठी त्यांना दिली, म्हणजे 2023 ते 2024 पर्यंत, ऑगस्ट 2023 ते ऑगस्ट 2024 पर्यंत टोटल 5,52,00,000ची रक्कम झाली. 5,56,00,000 सॉरी. आता गंमत अशी आहे यामध्ये, प्रत्यक्षात 51 लाख रुपयांचाच त्याने मला चेक दिला व हा दिलेल्या पैशाचे व्याजाची रक्कम मिळण्यासाठी माझ्याकडूनच घेऊन विसर पावती केली होती. तसंच दर 3 महिन्याला 2% व्याजाप्रमाणे 3,18,00,000चं व्याज द्यायचं ठरलेलं होतं. त्यानंतर 2 दिवसांनी मला किरणने बोलवलं. दोघांना अशोक कॅप्टन खरात चेकबुक घेऊन नाशिक इथे बोलवल्याचं त्यांनी मला सांगितलं. आता हा बघा, व्यवहार सोपा आहे. दस्त करून द्यायचा होता, MOU करून द्यायचं होतं, यांनी दिलं. त्याच्या बदल्यात अशोक खरात त्यांना 5,56,00,000ची अमाऊंट देणार होता. सॉरी, जास्त 6,70,00,000ची अमाऊंट देणार होता. त्यातले 5,56,00,000 क्लिअर झाले. आणखी 51 लाख वरची विसर पावतीचा विषय होता, तो पण क्लिअर करायचा होता. पण हे सगळं होत असताना तुम्ही बघा आता पुढे तो म्हणतो की व्याजाचं वगैरे जे काय होतं ते पण पुढचं सगळं गणित होणार होतं. पण त्याने काय केलं, अशोक खराते त्याला चेक्स घेऊन त्यांना परत बोलवलं. आता बोलवलं आणि त्याने सांगितलं की तुमच्या दोघांच्या या ठिकाणी इथल्या ठिकाणी तुमचं अकाउंट आहे हे तो म्हणाला. आणि मग याची प्रकृती बिघडल्याने हा कंप्लेंट काही इथे गेलाच नाही. मग तिथे कोण गेलं, ह्याचा मित्र किरण गेला. आता इंटरेस्टिंग असं आहे की याचा किरणवर विश्वास होता म्हणून त्याने ते चेक पाहिजे म्हणून सही करून देऊन टाकले असं त्याचं म्हणणं आहे. मग तो म्हणतो की सोनावणे सोबत मी 2 ज्या कोणत्या बँका होत्या तिथल्या चेकबुकवरती सह्या केल्या, ठीक आहे, ब्लँक चेकबुक. आता विश्वास होता म्हणून मी त्या केल्या. मला वाटलं व्यवहाराचा पुढच्या काय गोष्टी करायच्यात त्या. पण हे चेकबुक घेऊन तो एकटाच नाशिकला गेला. कोण? किरण सोनावणे. तो एकटाच नाशिकला गेला आणि त्यानंतर जेव्हा घरी परत आला तेव्हा मला भेटला आणि त्याने सांगितलं की अशोक खरात त्याने दिलेल्या पैशावरती लागणारं जे काही 90 लाखांचं व्याज मागितल्याने मी तुझ्या खात्यातून माझ्या खात्यावर पैसे वर्ग करून हे पैसे माझ्या खात्यावरून काढून अशोक कुमार खरात याला 90 लाख रुपये दिलेले आहेत. आणि इतकंच नाही तर पुन्हा काही दिवसांनी सोनावणेने सांगितलं की अशोक खरात याने दिलेल्या रकमेवरचं जे काही व्याज तो मागत होता एकूण 25 लाख रुपये देण्याचं ठरलेलं आहे. आणि इतकंच नाही तर सोनावणे याने माझ्या खात्यावरून यापूर्वीच त्याच्याकडे वर्ग केलेली अमाऊंट होती आणि त्यामुळे ही जी माझी सही वापरून त्याने थेट 25 लाख रुपये जे काही सगळ्या प्रकरणात वळवले होते ते त्याने अकाउंटवरतून काढले त्याच्या. आणि त्याने असं सांगितलं की ते कॅप्टन अशोक खरात, अरविंद बावके यांच्यामार्फत दिल्यास त्यांनी मला सांगितलं. आता शेवटचा टप्पा, पुढचे 3-4 महिन्यानंतर किरण सोनावणे मला सांगितलं की कॅप्टन अशोक खरात हा पुढे दिलेल्या रकमेचं व्याज मागतोय, 50 लाख रुपये रोख आणून द्या असं तो म्हणतोय. आणि कुठली रक्कम दिली होती? 5,56,00,000ची. बघा, मग तो असं सांगतोय की 50 लाख रुपये आत्ता तुम्ही द्या आणि किरण सोनावणे यांच्या माझ्या खात्यातून पैसे वर्ग करण्यासाठी यापुढेच त्याने जो काही चेक दिला होता त्या चेकमधून वेगवेगळ्या वेळी त्याने पैसे काढलेले होते. आता सोनावणेने पैसे काढले, पैसे कोणाला दिले? अशोक खरात लिहिले असं त्याचं म्हणणं आहे. आता फक्त इतकंच नाही तर कॅप्टन अशोक खरात याला प्रत्यक्ष भेटून मी काही गोष्टी सांगितल्या, पण काही नंतर मी आणि सोनावणे याला सांगितलं की खरात याच्यासोबतचा व्यवहार जर पूर्ण करायचा असेल तर जमीन थेट नावावर करावी लागेल. सो फक्त तुमचं मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग करून चालणार नाही. आता कॅप्टन खरातने काय केलं, जमीन डायरेक्ट नावावर त्यांच्या लिहूनच घेतल्या स्वतःच्या. आणि इंटरेस्टिंग गोष्ट यामध्ये सगळ्या अशी आहे, त्यावेळी सोनावणे हा कॅप्टन अशोक खरात याच्या संपर्कात असल्यामुळे खरातला तो वेळ देत, खरात आणि सोनावणे हे दोघं एकमेकांना वेळ देत असल्यामुळे त्यांनी नंतरच्या काळामध्ये दोघांनी माझे फोन उचलणं बंद केलं. यांना म्हटलं की एक्झॅक्टली काय झालं काय नाही वगैरे वगैरे. आणि हा दस्त त्याच्या बायकोच्या नावावरती लिहून घेतला गेला आणि या सगळ्यामध्ये त्याची पत्नी सहभागी आहे असं सोनावण्याचं म्हणणं आहे. आणि ज्यावेळी त्याने परत एकदा भेटण्याची वेळ घेतली त्यावेळी मात्र सोनावणे पण नंतर गायब झाला, खरातही गायब झाला, याला कोणीच भेटलं नाही. आणि इंटरेस्टिंगली जे पैसे यांच्याकडे आलेले होते हे सोनावणे आणि हे अशा दोघं जणांचे 2 बँकांच्या अकाउंटवर आलेले होते. ते पैसे सोनावणेने काढून घेतले, ते परत कॅप्टन खरातला वर्ग केले आणि प्लस ह्याला सांगितलं की तू जे 50 लाख 51 लाख रुपये ह्या सगळ्याचे भरायचे होते आत्ता ते तू भरलेलं नाही आहे, ते लवकर भर. आणि तसं नाही झालं त्याच्यामुळे त्याची जमीन थेट ट्रान्सफर केली, नावावर लिहून घेतली. आणि मग ह्याच्या कॅप्टन खरातच्या बायकोची या सगळ्यामध्ये एंट्री होते. आणि मग ती जमीन दस्तनंतर असं कळतं की त्या पत्नीच्या नावावरती हा सगळा दस्त होतो. एनिवे, या सगळ्या प्रकरणामध्ये 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मी जरी स्टोरी फटाफट सांगितली असली तरी सुद्धा तुम्ही स्लो ऐकली की तुम्हाला साधारणतः अमाऊंट आणि या गोष्टी कळेल. मुद्दा असा आहे की ही जी कंप्लेंट व्यक्ती आहे याचं क्लिअर म्हणणं आहे
की मी कर्जात होतो, मी आणि माझा मित्र सोनवणे आम्ही दोघे कर्ज होतो. आम्ही दोघं बँकांचं कर्ज तर बुडवलं ठीक आहे, पण आम्ही दोघं नंतर जाऊन त्याला भेटलो. त्याने आम्हाला आमच्या जमीन लिहून घेऊन कर्ज दिलं. आता माझा सोनवण्यावरती विश्वास होता, त्यामुळे सोनवण्याला मी माझ्या वाट्याचे आलेले पैसेसुद्धा ट्रान्सफर केले की हे व्याज आणि हे सगळं कर्जाचं जे काही ते आपल्याला नील करता येईल. आणि सोनवण्याने सुद्धा ह्याला फसवलं आणि कॅप्टन अशोक खरातने सुद्धा ह्याला फसवलं असं याचं म्हणणं आहे. आणि त्यावेळी जो अरविंद बावके जो हा व्यवहार करून देतो, फॅसिलिटेट करतो, त्याची चूक आहे. आणि पत्नीचं नाव काय आलं तर त्याचं म्हणणं आहे की हा दस्त हा पत्नीच्या नावाने झालेला होता आणि तीसुद्धा या सगळ्या व्यवहाराच्या वेळी इन्व्हॉल्व होती. त्यामुळे हा सगळा व्यवहार होत असताना माझ्या सह्या करणं, मी दिलेल्या ब्लँक चेकवरच्या सह्या वापरून त्याच्या परस्पर अमाऊंट्स विड्रॉ करून घेणं, या सगळ्या गोष्टींनी माझी आर्थिक फसवणूक झालेली आहे. आणि म्हणून या सगळ्या प्रकरणात त्याने काय केलं आहे तर त्याने चौघांविरोधात तक्रार दाखल केलेली आहे. पहिल्यांदाच अशोक खरातच्या पत्नीचं यामध्ये नाव आलेलं आहे. म्हणून ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे. बाकी सगळ्या अपडेटसाठी तुम्ही मुंबई तक बघत राहा. कॅमेरापासून गोपाळसोबत मी ओंकार थेट पुण्यावरून.